आज आपण शिकणार आहोत इयत्ता 10वीची हिंदीची कविता भारत महिमा जयशंकर प्रसाद यांची। आता आपण जयशंकर प्रसाद यांचा परिचय करून घेऊया। जन्म 1890 वाराणसी उत्तर प्रदेश, मृत्यू 1937 वाराणसी उत्तर प्रदेश। परिचय। जयशंकर प्रसाद जी छायावादी युग के 4 स्तंभों में एक है। म्हणजे काय तर छायावादी युग जे होतं त्यात जे 4 स्तंभ होते त्यापैकी एक स्तंभ म्हणून त्यांना मानलं जातं। आप बहुमुखी प्रतिभा के धनी हैं। कवि, नाटककार, कथाकार, उपन्यासकार तथा निबंधकार के रूप में आप प्रसिद्ध है। म्हणजे जयशंकर प्रसाद काय काय आहेत तर ते कवी आहेत, नाटककार आहेत, कथाकार आहेत आणि उपन्यासकार म्हणजे ते कादंबरीकार सुद्धा आहेत आणि निबंधकार सुद्धा आहेत। आपकी रचनाओं में सर्वत्र भारत के गौरवशाली अतीत ऐतिहासिक विरासत के दर्शन होते हैं। म्हणजेच काय भारताबद्दलचं जे गौरवशाली अतीत आहे, ऐतिहासिक जी विरासत आहे, आपल्या भारताबद्दलची जी काही ऐतिहासिक माहिती आहे किंवा काही ज्या घटना आहेत ते त्यांच्या कवितांमधनं काय होतं आपल्याला त्याचं दर्शन घडतं। भारताबद्दल जो सम्मान आहे, जे प्रेम आहे ते त्यांच्या कवितेतून आपल्याला दिसून येतं। त्यांच्या प्रमुख कृतीया बघूया आपण। झरना, आंसू, लहर हे काव्य आहेत, म्हणजे हे काव्य संग्रह आहेत झरना, आंसू आणि लहर। कामायनी हे महाकाव्य आहे। स्कंदगुप्त, चंद्रगुप्त, ध्रुवस्वामिनी हे ऐतिहासिक नाटकं आहेत त्यांची। प्रतिध्वनी, आकाशदीप, इंद्रजाल हे कहाणी संग्रह आहेत। कंकाल, तितली, इरावती हे उपन्यास आहेत। म्हणजे कंकाल, तितली आणि इरावती हे काय आहेत त्यांच्या कादंबऱ्या आहेत। आता आपण पद्य संबंधी काय दिले ते वाचूया। प्रस्तुत कविता में कवि ने अपने देश के गौरवशाली अतीत का सजीव वर्णन किया है। म्हणजेच काय कवींनी इथं काय केले आपल्या देशाचं जे गौरवशाली अतीत आहे, आपल्या देशासंबंधी असे गौरवशाली त्यांनी उद्गार काढलेले आहेत, त्याला सजीव केलेलं आहे त्यांनी। कवि का कहना है कि हमें अपने देश पर गर्व करते हुए उसके प्रति अपना सर्वस्व निछावर करने के लिए हमेशा तत्पर रहना चाहिए। म्हणजेच काय कवींना काय वाटतं की आपल्या देशावर आपलं नेहमी प्रेम असलं पाहिजे, नेहमी आपल्याला आपल्या देशाबद्दल गर्व असला पाहिजे आणि आपल्या देशाच्या प्रती आपलं सर्वस्व सुद्धा पणाला लावण्याची किंवा सर्वस्व खर्च करण्याची, निछावर करण्याची अशी आपली तयारी असली पाहिजे। आपण त्यासाठी नेहमी तत्पर असलं पाहिजे असं कवींना इथं सुचवायचं आहे। आता आपण ही कविता वाचायला घेऊया। हिमालय के आंगन में उसे किरणों का दे उपहार, उषा ने हंस अभिनंदन किया और पहनाया हीरक हार। म्हणजेच काय हिमालय के आंगन में से उसे म्हणजे काय तर हिमालयाच्या अंगणमध्ये कोण उगतो? सूर्य उगतो। तर सूर्यानं काय केलेलं आहे आपल्या भारत देशाला किरणों का उपहार म्हणजे त्याच्या किरणांचं, सूर्य किरणांचं काय केलेलं आहे उपहार म्हणजे भेट दिलेला आहे, गिफ्ट दिलेलं आहे। आणि उषाने हंस अभिनंदन किया म्हणजे काय उषा म्हणजे पहाट, पहाटेनं काय केलेलं आहे पहाटेनं आपल्या भारताचं हसून अभिनंदन केलेलं आहे। आणि पहनाया हीरक हार म्हणजे काय तर हिऱ्यांचा हार घातलेला आहे आपल्या भारताला कुणी पहाटेनं। जगे हम लगे जगाने विश्व, लोक में फेला फिर आलोक म्हणजे काय आपण उठलो, आपण जागे झालो आणि आपण काय केलं आपण विश्वाला आपण जागं केलं। म्हणजे जर काय आपण जर चांगले विचार घेतले, आपण चांगली वैचारिक भावना ठेवली तर काय होतं आपण मग लोकांमध्ये सुद्धा आपण ते जागृत करू शकतो जर आपण आधी सुधारलो तर। म्हणजे काय जगे हम म्हणजे जर आपण जागृत झालो, आपण शिक्षित झालो तर काय होणार मग आपण विश्वाला जागृत करणार। म्हणजेच जगे हम लगे जगाने विश्व, लोक में फैला फिर आलोक म्हणजे काय मग त्यावेळी लोकांमध्ये आलोक पसरणार। व्योमतम पुंज हुआ तब नष्ट, अखिल संस्कृती हो उठी अशोक म्हणजेच काय हे सगळे जे लढाई तंटे होते, वाद होते, हे सगळं युद्ध वगैरे जे होतं व्योमतम पुंज म्हणजेच ते काय झालं ते सगळं नष्ट झालं त्यावेळी। आणि काय झालं अखिल संस्कृती हो उठी अशोक म्हणजे काय तर सगळं जे दुःख होतं, जे काही दैन्य अवस्था होती, गरिबी होती, हे सगळं काय झालं दूर झालं, अशोक झालं। अशोक म्हणजे शोक नसलेलं म्हणजेच आपली संस्कृती कशी झाली, आपला देश कसा झाला तर अशोक झाला, जिथं दुःख काही नाहीये, सगळं आनंदीमय आहे असं झाला। विमल वाणीने विनाली कमल कोमल कर में सप्रीत म्हणजेच कोण इथं विमलवाणी म्हणजे सरस्वती बद्दल आलेला आहे बघा। विमलवाणी म्हणजे सरस्वतीने काय केलेलं आहे तिनं वीणा घेतलेली आहे आपल्या हातात,
कसे हात आहेत तिचे? कमल कोमल कर्मे सप्रीत, म्हणजे कमलासारखे. सरस्वती नेहमी कमलामध्ये बसलेली असते बघा. मग काय केलेलं आहे तिनं? आपल्या कमलासारख्या कोमल हातामध्ये, करांमध्ये अशी वीणा घेतलेली आहे. आणि त्यावेळी काय झालेलं आहे तर सप्तस्वर सप्त सिंधू में उठे छिडा तब मधुर सामसंगीत, म्हणजे सप्तस्वर म्हणजे हे जे सगळे स्वर आहेत, 7 स्वर आहेत, सारे गम हे सगळे स्वर जे आहेत ते काय झाले 7 नद्यांमध्ये जागून उठलेले आहेत. सप्तसिंधू म्हणजे आपल्या 7 नद्या, गंगा, यमुना, गोदावरी वगैरे. आणि काय झालेलं आहे छिडातब मधुर सामसंगीत, म्हणजे त्यावेळी एक मधुर असं सामसंगीत काय झालेलं आहे सर्वत्र पसरलेलं आहे, उठलेलं आहे. विजय केवळ लोहे की नाही धर्म की रही धरा पर धूम, म्हणजेच काय तर फक्त लोहेचीच विजय झालेली नाही. लोहेची म्हणजे काय? ह्या सगळ्या ज्या तलवारी, ढाल वगैरे असायच्या पूर्वी, ही सगळी जी अजस्त्र अशी अस्त्र असायची, सगळी जी अवजारं असायची, त्यांचीच फक्त आपल्या धर्तीवरती काय झालेली आहे विजय झालेली नाही, तर धर्माची सुद्धा विजय झालेली आहे. तर काय विजय झालेली आहे बघा. भिक्षु होकर रहते सम्राट दया दिखलाते घर घर घूम, म्हणजेच काय सम्राट अशोकांनी वगैरे त्यावेळी बौद्ध धर्माचा खूप प्रसार केलेला होता बघा. प्राकृत भाषेमधून, पाली भाषेमधून जो त्यांनी प्रसार केला होता घरी घरी जाऊन, त्याबद्दल आलेला आहे की भिक्षु होकर रहते सम्राट दया दिखलाते घर घर घूम, म्हणजे काय तर त्यांनी घरी जाऊन जाऊन काय केलेलं आहे प्रत्येक ठिकाणी भेट देऊन त्यांनी बौद्ध धर्माचा वगैरे किंवा चांगल्या धर्माचा असा त्यांनी प्रसार केलेला आहे. यवन को दिया दया का दान चीन को मिली धर्म की दृष्टी, म्हणजेच काय यवन म्हणजे कोण? यवन म्हणजे इंग्रज. इंग्रजांनी आपल्याकडून काय घेतलेलं आहे भारत देशाकडून खूप काही काही घेतलेलं आहे बघा. त्यांनी स्पिरिच्युअलिटी घेतली, योगासना घेतले, दान करण्याचं हे घेतले, संस्कार घेतलेले आहेत. म्हणजेच यवनने इथं काय घेतलेलं आहे दिया दया का दान, म्हणजे आपण काय केलं भारतानं काय केलं यवनांना म्हणजे इंग्रजांना दयेचं दान करण्याची आपण काय केलेली आहे भावना दिलेली आहे. आणि चीन को मिली धर्म की दृष्टी, म्हणजे चीननं काय घेतलेलं आहे धर्म घेतलेला आहे. तिथं बरंचसं बुद्धिझमचं वगैरे प्रसार झालेला आहे बघा. बुद्धांचं खूप तिथं धर्माचं पालन केलं जातं. त्यामुळे चीन को मिली धर्म की दृष्टी म्हणजे भारताकडून त्यांनी काय घेतलेलं आहे धर्म घेतलेला आहे, स्पिरिच्युअलिटी घेतलेली आहे. मिला था स्वर्ण भूमी को रत्न, म्हणजे काय आपल्याला हे जे छान असे एक रत्न मिळालेलं आहे स्वर्णभूमीला, म्हणजे आपल्या अशा सुवर्णासारख्या भूमीला जे रत्न मिळालेलं आहे. शील की सिहिल को भी सृष्टी, म्हणजेच काय आता हे शील म्हणजे काय? शील म्हणजे सदाचार किंवा एक चांगले विचार किंवा नैतिकता, हे जे जास्त करून बौद्ध धर्मामध्ये असतं. मग ही जी नैतिकता आहे, सदाचार आहे ते काय सिंहलला, सिंहल म्हणजे श्रीलंकेचं ते पूर्वीचं नाव आहे. सिंहली भाषा असते बघा तिथं, त्यामुळे श्रीलंकेला सिंहल असं म्हटलं जातं हिंदीमध्ये. म्हणजे चीनला, श्रीलंकेला आणि इंग्रजांना सुद्धा काय झालेलं आहे आपल्याकडून खूप काही त्यांनी घेतलेलं आहे. भारताकडून खूप सारे संस्कृती आत्मसात केलेले आहेत. सिंहल को भी सृष्टी. किसी का हमने छीना नाही प्रकृती का रहा पालना यही, म्हणजेच काय आपण कुणाचं काहीही छिनून घेतलेलं नाहीये, काहीही आपण कुणाचं ओढून घेतलेलं नाहीये. आणि हे जे प्रकृतीनं आपल्याला शिकवलेलं आहे ते जे आपण पालन केलेलं आहे, म्हणजे कुणाचं काही घेतलं नाही, आपण जे आहे त्यात आपण खुश आहे भारतीय, म्हणजेच काय आपण प्रकृतीचं पालन केलेलं आहे याबद्दलचं. हमारी जन्मभूमी थी यही कहीं से हम आए थे नहीं, म्हणजे काय आपली हीच जन्मभूमी आहे, आपण इथंच जन्मलो, इथंच वाढलो आहोत. आपण कहीं से हम आए थे नाही म्हणजे काय इथं जसं इंग्रज आले, आर्य आले आणि आपल्यावर राज्य केले तसं काही नाहीये की आपण मूळचे इथलेच आहोत, आपण काय बाहेरून आलेलो नव्हतो आपण इंग्रजांसारखं. चरित थे पूत भुजा में शक्ती नम्रता रही सदा संपन्न, म्हणजे काय आपण चरित्रवान पुत्र आहोत भारत भूमीचे. आपल्या भुजांमध्ये म्हणजे आपल्या हातांमध्ये आर्म्समध्ये शक्ती आहे आणि आपल्याकडे काय आहे अशी सदा संपन्न अशी नम्रता आहे, म्हणजे आपण असे नम्रता पूर्ण आहोत. हृदय के गौरव में था गर्व किसी को देख न सके विपन्न, म्हणजेच काय आपल्या हृदयामध्ये काय आहे गौरव आहे. आपण आपल्या भारत देशाबद्दल आपल्याला गर्व आहे, प्रेम आहे, माया आहे. त्यामुळे काय आहे आपण कुणालाही दुःखी कष्टी बघू शकत नाही. किसी को देख न सके विपन्न, विपन्न म्हणजे काय तर दुःखी कष्टी, म्हणजेच आपण कुणालाही असं दुःखात असलेलं गांजलेलं वगैरे आपण बघू शकत नाही. आपण सगळ्यांना आनंदी बघतो. हमारे संचय में था दान अतिथी थे सदा हमारे देव, म्हणजे काय आपल्या संचयमध्ये म्हणजे मुळातच आपल्यात काय आहे दान करण्याची एक प्रवृत्ती आहे. हमारे संचय में था दान अतिथी थे सदा हमारे देव, म्हणजे काय पाहुणे वगैरे आहेत ते आपले सदा देव आहे, देवासमान मानतो आपण नेहमी गेस्टना. वचन में सत्य हृदय में तेज प्रतिज्ञा में रहती थी टेव, म्हणजेच काय आपण नेहमी खरं बोलतो, आपल्याकडे खोटेपणा नाहीये, आपलं वचन नेहमी सत्य असतं.
हृदय में तेज म्हणजे आपल्या हृदयामध्ये तेज आहे, एक असा ग्लो आहे. प्रतिज्ञा में रहती थी टेव म्हणजे काय, जी काय आपण प्रतिज्ञा करू, जे काय आपण वचन घेऊ किंवा जे काय आपण शब्द पाळणार आहोत ते आपण पाळण्याची आपल्यामध्ये हिंमत आहे, आपण ते कधी तोडत नाही. प्रतिज्ञा में थी टेव म्हणजे आपण ते पूर्ण हालत मध्ये आपण ते काय करतो, कम्प्लीट करतो. वह ही रक्त वही हे देश वही साहस हे वैसा ज्ञान म्हणजे काय, वही हे रक्त म्हणजे काय, आपलं रक्त तेच आहे, आपला देश तोच आहे, आपलं साहस म्हणजे आपलं धाडस तेच आहे आणि आपलं ज्ञान सुद्धा तेच आहे. वही हे शांती वही हे शक्ती वही हम दिव्य आर्य संतान म्हणजे काय, आपल्याकडं आपलं तेच रक्त आहे, तो देश आहे, आपलं साहस तेच आहे, आपलं ज्ञान सुद्धा तेच आहे म्हणजे आपल्याला एक चांगली शिकवण आहे. आपल्याकडे शांती आहे, शक्ती आहे आणि आपण कसे आहोत, आपण दिव्य असे आर्य संतान आहोत म्हणजे आपण आपल्या भारताचे दिव्य असे संतान आहोत. जिये तो सदा इसी के लिए यही अभिमान रहे यह हर्ष म्हणजे काय, आपण नेहमी भारतासाठी जगत आलोय. कवींना असं म्हणायचंय की आम्ही नेहमी यासाठी जगत आलोय, आम्ही नेहमी आमच्या देशासाठी जगत आलोय. जिये तो सदा इसी के लिए यही अभिमान रहे यह हर्ष म्हणजे आपला तोच अभिमान आहे, भारत म्हणजेच आपला अभिमान आहे, भारत म्हणजेच आपला हर्ष आहे, आनंद आहे. निछावर कर दे हम सर्वस्व हमारा प्यारा भारतवर्ष म्हणजे काय, तर सर्वस्व सुद्धा आपण पणाला लावू, सर्वस्व निछावर करू, एवढा आमचा भारतवर्ष कसा आहे, प्यारा आहे आम्हाला, एवढा आमच्या जीवापेक्षा सुद्धा जास्त आम्हाला प्रिय आहे आमचा भारत. अशी ही छान कविता दिलेली आहे बघा विद्यार्थ्यांनो. कवितेचा स्वाध्याय डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे, ती तुम्ही बघू शकता.